जशा प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्याचबरोबर लगेच असे आरोप सुरू झाले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, दुबार नावं आहेत किंवा आणखी इतर प्रकारचे बरेचसे घोळ आहेत। हा जो आरोप आहे हा आरोप त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातला गृहीत धरून केलेला आहे। मतदार याद्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या आक्षेप किंवा त्रुटी आहेत का, तर त्या 100% मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहे। आज तर अगदी महाविकास आघाडीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर मतदार याद्यांची होळी केली, मतदार याद्या पेटवल्या। गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांनी 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजकारण केलं। त्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुरेसे उमेदवार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देता आले नाही। त्यामुळे अजित पवार गटाबरोबर युती करण्यापर्यंतची चर्चा सुद्धा आपण ऐकली। मंगला कदम आणि योगेश बहल यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि या मतदार यादीतील घोळांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आक्षेप नोंदवले। त्यांच्याही लक्षातच आलं नाही की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे निवडून आलेले आहेत। पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले असतील किंवा आज तर महाविकास आघाडीने मतदार याद्यांचा घोळ केला, मतदार याद्यांची होळी केली महापालिकेच्या समोर। तर हे एक प्रकारचं नेरेटिव्ह तयार केलं जातंय का? ज्याची आपण चर्चा करतोय, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मतदार याद्यांची होळी केली, म्हणजे त्या जाळल्या अक्षरशः। खरं तर ही लोकशाहीला धरून नाही, लोकशाहीचा खऱ्या अर्थानं हा अवमान मानावा लागेल। महेश लांडगे यांनी सुद्धा कुदळवाडी परिसर म्हणजेच प्रभाग क्रमांक 2 आणि 11 या भागातील स्थळ पाहणीच्या संदर्भामध्ये त्यांनी आक्षेप नोंदवले होते। महेश लांडगेंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मतदार याद्यांतील त्रुटींपेक्षा पुढचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आदक, महाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, नुकत्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि जशा या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप सुद्धा व्हायला सुरुवात झाली। आता यामध्ये काय काय आरोप व्हायला लागले, तर सर्वात महत्वाचा आणि मोठा आरोप म्हणजे प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचं महाविकास आघाडी असेल किंवा विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागातून अशा पद्धतीची या गोष्टी समोर यायला लागल्या की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत। त्यानुसार हे घोळ समोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल असतील, अजित गव्हाणे असतील किंवा मंगला कदम असतील यांनी या सर्व मतदार याद्यांवरती आक्षेप नोंदवले। त्यांनी पत्रकार परिषदही घेतली। सोबतच शिवसेनेचे धनंजय आल्हाट असतील, इंद्रायणनगरच्या माजी नगरसेविका सीमा सावळे असतील, यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व मतदार याद्यांवरती प्रचंड आक्षेप नोंदवले। एकूणच हे सगळे आक्षेप काय प्रकारचे आहेत, काय काय आक्षेप आहेत आणि यामध्ये काय तथ्य काय नाही हे पाहूया आजच्या या चर्चेमध्ये। आपण या संदर्भातच चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत अधिकराव दिवे पाटील सर, पत्रकार आहेत, संपादक आहेत। सर नमस्कार। सर, जशा प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्याचबरोबर लगेच असे आरोप सुरू झाले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, दुबार नावं आहेत किंवा आणखी इतर प्रकारचे बरेचसे घोळ आहेत। तर त्याबद्दल लगेचच राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी 15,000 नावं मतदार याद्यांमधून वगळली गेली आहेत असा आरोप केला। नक्की काय विषय काय आहे, जरा तुम्ही सांगाल सविस्तर? विधानसभा निवडणूक झाली, त्याच्या अगोदर लोकसभा निवडणूक झाली। विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदार याद्या होत्या त्या मतदार याद्यांचं विभाजन महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रभागनिहाय विभाजन करण्यात आलं। त्याची जी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरून आक्षेप नोंदवले जात आहेत। आता जे तुम्ही म्हणाले की अजित गव्हाणे यांनी 15,000 नावे वगळले, हा जो आरोप आहे हा आरोप त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातला गृहीत धरून केलेला आहे। मतदार याद्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या आक्षेप किंवा त्रुटी आहेत का, तर त्या 100% मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणूनच हरकती मागवलेल्या आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीनं अजित गव्हाणे यांनी आक्षेप नोंदवला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं ज्या लोकप्रतिनिधींनी
हरकती घेतलेल्या आहेत किंवा आवाज उठवलेला आहे, त्याचा एकूण सूर पाहता तुम्ही जर पाहिलं तर त्याचा जो सूर आहे तो राज्यातील सत्ताधारी असो किंवा राज्य सरकारमध्ये प्रमुख पक्ष जो आहे भारतीय जनता पार्टी, त्यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट करण्याचा तो एक प्रकार आहे. अजित गव्हाणेंच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर अजित गव्हाणेंनी जी निवडणूक विधानसभेची लढवली त्या निवडणुकीमध्ये अजित गव्हाणेंचा 64,000 मतांनी पराभव झालेला आहे. त्यांनी जसं सांगितलं ज्या पद्धतीने की 15,000 नावे वगळण्यात आली आणि अप्रत्यक्षपणे आपल्या पराभवाला एक आधार देण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी जरी 15,000 नावं जी वगळली होती ती जरी मायनस केली असती तरी सुद्धा अजित गव्हाणेंचा पराभवच झाला असता. किंबहुना मतदार याद्यांचा जो आत्ताचा जो हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की या मतदार याद्यांपेक्षा विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी आपण केलेली विकास कामे याच्यावरती जास्त बोलायला पाहिजे. सर, आज तर अगदी महाविकास आघाडीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर मतदार याद्यांची होळी केली, मतदार याद्या पेटवल्या, तर कितपत म्हणजे आता हे एवढं टोकाकडे चाललंय या सगळा वाद किंवा काय, हे कितपत या सर्वांमध्ये हे आहे दम आहे, म्हणजे काय नक्की यातून काय साध्य होईल पुढे? सर, तुम्ही जर बघितलं मतदार याद्यांवरतीचा जो आक्षेप किंवा मतदार याद्यांवरतीच्या त्रुटीबाबत सर्वाधिक पहिल्यांदा जो आवाज उठवला तो इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी. बरोबर, राहुल गांधींनी आवाज उठवला. राहुल गांधींनी बिहार निवडणुकीला सुद्धा त्याला संदर्भ आहे. त्याच्या बिहार निवडणुकीच्या नंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्याच्यावरतीही त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं किंबहुना आक्षेप घेतले. पण बिहार निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतदार याद्या पुन्हा अपडेट केल्या, तिथं SIR मोहीम राबवण्यात आली आणि अपडेट केले याद्या, त्यानंतर सुद्धा बिहारमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांचं पानिपत झालं. बरोबर, तोच सूर महाराष्ट्रामध्ये तुमच्या महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतला, किंबहुना त्याच्यामध्ये मोठा मोर्चा सुद्धा झाला. पण आज ज्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, त्या निवडणुका चा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये जी खरी लढत आहे तर ती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये नाही, तर ती लढत ही महायुतीमधले असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तुम्ही जर चर्चा बघितली किंवा वातावरण बघितलं की याहून पुढे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांनी 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजकारण केलं. त्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुरेसे उमेदवार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देता आले नाही. त्यामुळे अजित पवार गटाबरोबर युती करण्यापर्यंतची चर्चा सुद्धा आपण ऐकली. त्यामुळं मतदार याद्यांचा घोळ किंवा जो काही नेरेटिव्ह आपण विरोधी पक्ष नेत्यांकडून किंवा विरोधी पक्षांकडून नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा केला जातो, त्याचा मतदारांवरती परिणाम किंवा निकालावरती परिणाम झालेला आपल्याला आता तरी दिसत नाही. सर, माजी महापौर राहिलेल्या मंगला कदम आणि योगेश बहल यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि या मतदार यादीतील घोळांच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आक्षेप नोंदवले. नक्की काय सांगाल त्याबद्दल? काय तुमची काय मांडणी असेल? योगेश बहल अभ्यासू नेते आहेत. महापालिका प्रशासन असो किंवा निवडणुकांचा अभ्यास त्यांचा मोठा आहे. मंगलाताई या महापौर राहिलेल्या आहेत पिंपरी चिंचवडच्या, परंतु मतदार याद्यांवर ज्या मतदार याद्यांवरती त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये त्रुटी असणार, पण ते जे कनेक्ट निवडणुकीच्या निकालासोबत करत आहेत तर त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे निवडून आलेले आहेत आणि त्याच मतदार याद्यांच्या वरती ते निवडून आलेले आहेत. पण या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट अगदी अधोरेखित होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असेल की विरोधक हा मतदार याद्यांच्या घोळावरून विरोधकांची जी काय आगपाखड सुरू आहे त्याच्यामधून निव्वळ पराभवाची मानसिकता दिसून येते की जी प्रगल्भ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नाही. लोकांना मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती व्हायलाच पाहिजे आणि लोकांना पिंपरी चिंचवडकरांना
या विरोधी पक्षातल्या लोकांच्याकडून सुद्धा विजन किंवा आम्ही काय करणार आहोत याची अपेक्षा आहे, किंबहुना त्यांनी चूक केलेली आहे किंवा सत्ताधारी पक्षांनी हस्तक्षेप केलेला आहे असं रडगाणं न गाता ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरणं अपेक्षित आहे। या सर्व बाबतीचा आता ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चालू आहेत किंवा त्याचे निकाल जसे बाहेर येतील त्यामध्ये काही फारसा फरक त्याबद्दल झालेला दिसत नाही, पण हा सर्व जर टप्प्याटप्प्याने याकडे जर तुम्ही पाहिलं, प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या, त्यानंतर त्यातले घोळ बातम्यांच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले, त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मांडला असेल किंवा महायुतीतल्याच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले असतील किंवा आज तर महाविकास आघाडीने मतदार याद्यांचा घोळ केला, मतदार याद्यांची होळी केली महापालिकेच्या समोर, तर हे एक प्रकारचं नॅरेटिव्ह तयार केलं जातंय का निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर? याचा निवडणुकीमध्ये कुठेतरी आपल्याला फायदा होईल या दृष्टिकोनातून, आणि त्याचा नक्की फायदा होईल का विरोधी पक्षांना म्हणा किंवा शहरामध्ये जशी विरोधी पक्ष म्हणून आज भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा पक्ष आहे, तर या सर्व परिस्थितीचा त्यांना फायदा होईल का? आज ज्याची आपण चर्चा करतोय, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मतदार याद्यांची होळी केली, म्हणजे त्या जाळल्या अक्षरशः। खरं तर ही लोकशाहीला धरून नाही, लोकशाहीचा खऱ्या अर्थानं हा अवमान म्हणावा लागेल, कारण जे निवडणूक आयोगाने आपल्याला ते अधिकार दिलेले आहेत मतदार याद्यांमध्ये हरकती घेण्याचे, त्या संविधानिक मार्गाने जर का त्याच्यावरती योग्य पद्धतीने हरकती घेतल्या तर त्या मतदार यादी सुद्धा दुरुस्त होऊ शकते। आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून आपण सभागृहात महापालिका सभागृहामध्ये जाण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत की त्यांना प्रभागनिहाय त्यांनी आपल्या मतदार याद्यांचं अवलोकन करून त्या याद्यांमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी निवडणूक आयोग, महापालिका प्रशासन, स्थळ पाहणी या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या पाहिजे आणि त्या याद्या दुरुस्त करून घेतल्या पाहिजे, तर ते प्रगल्भ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाईल। बरोबर। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा कुदळवाडी परिसर म्हणजेच प्रभाग क्रमांक 2 आणि 11 या भागातील स्थळ पाहणीच्या संदर्भामध्ये त्यांनी आक्षेप नोंदवले होते, हरकती नोंदवल्यात, तर याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले लोकप्रतिनिधी सुद्धा या सर्व मतदारांच्या याद्या किंवा यातली नावं याबाबत साशंक आहेत किंवा शंका आहे त्यांना सुद्धा, असं वाटत नाही का? अगदी बरोबर। जरी निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, परंतु त्याच्यावरती निवडणूक आयोग असो किंवा तुमची न्यायपालिका असो याच्यावरती सत्ताधारी पक्षाचा एक प्रकारचा कंट्रोल असतो, अशा प्रकारचं वातावरण किंवा चर्चा घडवून आणली जाते किंवा बोललं जातं। मात्र सत्ताधारी जरी असतील किंवा विरोधी असतील तर मतदार यादीमधील त्रुटी याचा जर कॉमन विचार केला तर त्या त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तर हरकती तुम्हाला मागवलेल्या आहेत, त्याची सुनावणी होते आहे। महेश लांडगेंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मतदार याद्यांतील त्रुटींपेक्षा पुढचा आहे। त्याचं कारण असं की ज्या प्रभाग क्रमांक 2 आणि 11 याचा उल्लेख त्यांनी आपल्या हरकतीमध्ये केलेला आहे, तो प्रभाग क्रमांक 1 आणि 11 हा ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई झाली, सुमारे 900 एकर क्षेत्र अतिक्रमण पत्राशेर जमीनदोस्त करण्यात आले, त्या क्षेत्रामध्ये जे मतदार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होते आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर म्हणजे आता जे प्रारूप यादी ते होते त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही। जर तुमच्या 4,000 4,500 मिळकती त्या ठिकाणी जमीनदोस्त केलेले आहेत तर तिथले मतदार जे आहेत ते मतदार अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेले असू शकतात, पण तसं याद्यांवरून दिसत नाही। मग महेश लांडगेंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो असा आहे की तिथं तुम्ही महानगरपालिका प्रशासनानं किंवा निवडणूक आयोगाच्या संबंधित यंत्रणेनं स्थळ पाहणी केली आहे का? काल ते मी पत्र वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला की स्थळ पाहणी केली आहे का, आणि केली असेल तर ती संबंधित नावं त्या ठिकाणी याद्यांमध्ये अस्तित्वात दिसत आहेत, तर त्याच्यावरती आपण तातडीनं योग्य ती दुरुस्ती करावी।
नक्कीच आपण या सर्व आता जी चर्चा केली याच्यातून मतदार याद्या आणि मतदार याद्यांमध्ये असलेले घोळ नक्कीच हे जे काही मतदार याद्यांमध्ये घोळ असतील ते निवडणूक विभागाच्या माध्यमातून आणि संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर दुरुस्त्या केल्या जाव्यात अशीच मागणी सर्वजण करतायत, सर्वपक्षीय करतायत. पण या सर्व गोष्टीला किंवा या सर्व परिस्थितीचा एक प्रकारे नरेटिव्ह तयार करून स्वतःच्या राजकीय याच्यासाठी अस्तित्वासाठी कुणी या सर्व गोष्टींचा जर नरेटिव्ह तयार करत असेल तर ते एक चुकीचं आहे. आणि अगदी टोकापर्यंत जाऊन मतदार याद्या जाळण्यापर्यंत जर या सर्व गोष्टींची मजल जात असेल तर कदाचित हे चुकीच्या दिशेने जाईल. त्यामुळेच माझं आपल्या महायुतीच्या माध्यमातून सतत सर्वांना आव्हान आहे की मतदार याद्यांमधल्या दोष दुरुस्त करण्यासाठी आक्षेप नोंदवणं आणि त्या आक्षेपांच्या माध्यमातून आपल्या हरकती नोंदवणं आणि त्या माध्यमातून त्या दुरुस्त्या घडवून आणणं हे आपला संविधानिक अधिकार आहे, संविधानिक प्रक्रिया आहे. तर या पद्धतीचा अवलंब करूनच आपण या सर्व दुरुस्त्या करवून घेऊ शकतो आणि येत्या निवडणुकांना लोकशाहीत्मक मार्गाने सामोरं जाऊ शकतो. सर, तुम्ही या सर्व चर्चेमध्ये महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. पुन्हा भेटूया महाय न्यूजच्या गप्पांमध्ये असाच वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.